PCOD हा आजार कायमचा बरा होतो का? खूप जणांना हा प्रश्न आहे. तर बघा, PCOD हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे तो कंट्रोल राहू शकतो जर तुम्ही ह्या काही गोष्टी नियमितपणे फॉलो केल्या तर. जसा डायबिटीज हा आजार लाईफस्टाईल रिलेटेड आहे, तसाच PCOD, PCOS हा आजार लाईफस्टाईलच्या रिलेटेड आहे. जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली तर तो बरा होतो. पण जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये किंवा ज्या काही गोष्टी मी सजेस्ट करणार आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टंट नसाल तर हा आजार परत येऊ शकतो. सो आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बऱ्याच जणांचा PCOD आजार हा ठीक केलेला आहे किंवा त्याची लक्षणं जी आहेत ती कमी केलेली आहेत. म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स तरी आता नॉर्मल आलेले आहेत. बरीच PCODच्या रिलेटेड लक्षणं आहेत ती कमी झालेली आहेत. तर आम्ही एक्झॅक्टली आमच्या क्लिनिकमध्ये काय करतो जेणेकरून बऱ्याच महिलांनी जो PCOD आजार आहे तो रिव्हर्स केला आहे किंवा ठीक केला आहे, त्याच गोष्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्हाला सुद्धा PCOD, PCOS हा आजार असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, PCOD हा आजार आपल्याला झालेला आहे कशावरून समजतं? एकतर तुम्ही जेव्हा टेस्ट करता, म्हणजे सोनोग्राफीची टेस्ट करता किंवा काही ब्लड टेस्ट करता तेव्हा कळून जातं, किंवा ही काही लक्षणं आहेत ज्याच्यावरून कळून येतं की तुम्हाला PCOD किंवा PCOS हा आजार आहे. जसं सर्वात प्रथम अनियमित मासिक पाळी. मासिक पाळी खूप लवकर येणं, हेवी ब्लिडिंग होणं किंवा मासिक पाळी खूप पुढे जाणं. त्यानंतर चेहऱ्यावर अनावश्यक केस दिसणं. खूप दाटसर केस जर तुम्हाला चेहऱ्यावर किंवा अंगावर, बॉडीवर सुद्धा दिसत असतील तर हे सुद्धा PCODचं लक्षण आहे. पुढचं म्हणजे वजन वाढणं, त्यानंतर केस गळणं, पिंपल्स किंवा स्किनवर खूप पिगमेंटेशन दिसणं. इवन शरीरावर सुद्धा पिगमेंटेशन दिसायला लागतं, जसं की मानेवर, अंडरआर्म्स किंवा मांड्यांचा आतला भाग आहे तिथे त्वचा काळवंडायला लागते. त्यासोबतच खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवतो, एन्झायटीचा त्रास होतो. तर ह्यामधली कुठलीही 3 ते 4 लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये असतील तर तुम्हाला PCOD, PCOS असण्याची शक्यता असते. सो एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की PCOD, PCOS हा फक्त ओव्हरीचा आजार नाही. हा ॲक्च्युली एक हॉर्मोन रिलेटेड समस्या आहे आणि ती होते इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. म्हणजे फक्त ओव्हरीमध्ये किंवा युट्रसमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे नाही होत, तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी आहे ती डिस्टर्ब झाल्यामुळे ॲक्च्युली हा आजार होतो. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की PCOD म्हणजे एक्झॅक्टली काय. सो PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. दोन्ही गोष्टी सेमच आहेत. PCOS थोडासा सिव्हिअर फॉर्म असतो, ह्याच्यामध्ये सिम्पटम्स जास्त असतात. सो ओव्हरीमध्ये मल्टिपल सिस्ट म्हणजे छोट्या गाठी बनायला लागतात. ॲक्च्युली या गाठी कसल्या बनतात तर जे फॉलिकल्स किंवा जे अंडी असतात ओव्हरीजमध्ये ह्याचे जे आहेत ते सिस्ट बनायला लागतात. कारण बघा, महिलांना प्रत्येक महिन्याला ओव्हुलेशन झालं पाहिजे, म्हणजे एग्ज आहेत ते मॅच्युअर झाले पाहिजेत, ते बाहेर निघाले पाहिजेत. तर ही जी प्रोसेस आहे ती अफेक्ट होते. म्हणून काही एग्ज आहेत ते मॅच्युअर होतात, काही एग्ज ते मॅच्युअर होतच नाही, ते ओव्हरीमध्येच राहून जातात आणि मग त्याच्या गाठी बनतात. तर असं एक्झॅक्टली का होतं? तर असं होतं शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी वाढल्यामुळे. इन्सुलिनची पातळी का वाढते? इन्सुलिनची पातळी वाढते तुमच्या खराब लाईफस्टाईलमुळे. तुम्ही अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट म्हणजे भात किंवा भाकरी, जे काही कर्बोदकाचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये खूप असेल, तुम्ही प्रोसेस फूड्स खात असाल किंवा साखरेचं प्रमाण अधिक असेल तर शरीराला इन्सुलिन जास्त बनवावं लागतं आणि त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सवाल्या स्टेजमध्ये जातं. त्यानंतर जेव्हा इन्सुलिनची पातळी वाढते तेव्हा शरीरामध्ये मेल हॉर्मोन, ज्याला अँड्रोजन असं म्हणतात, हा हॉर्मोन वाढायला लागतो आणि मग अँड्रोजन वाढल्यामुळे पिरियड्स रेग्युलर येत नाही. चेहऱ्यावर, बॉडीवर फेशियल हेअर, जे अनावश्यक केस आहेत ते दिसायला लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात, स्किन खराब होते. तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे मेन महिलांचे हॉर्मोन्स आहेत ह्यामध्ये सुद्धा इम्बॅलन्स होतं. बघा, तुम्हाला PCOD जेव्हा ठीक करायचा असतो तेव्हा ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. सो हा आजार कशामुळे होतो? इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्याव्या लागतील. पहिलं आहे लो GI फूड, लो ग्लायसेमिक फूड. म्हणजे अशा गोष्टी ज्याच्याने शुगर किंवा साखर पटकन वाढणार नाही, अशा गोष्टी तुम्ही आहारामध्ये ॲड करा. सो ज्वारी, नाचणी, बाजरी, ओट्स अशा गोष्टी जे लो ग्लायसेमिक फूड आहेत, ज्याच्यामध्ये शुगर वाढत नाही, ह्या गोष्टी नियमितपणे घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर फायबर रिच फूड्स घेणं. तुम्हाला हिरव्या पालेभाज्या नियमितपणे घ्यायच्या आहेत. त्यानंतर फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स ह्या गोष्टीसुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये फायबर असतात. त्यानंतर पुढचं खूप महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन्स घेणं, जे आपण दुर्लक्ष करत असतो.
सो प्रोटीन्स प्रत्येक आहारामध्ये घ्या. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये आणि डिनरमध्ये थोडंफार प्रोटीन असलंच पाहिजे. सो नट्स, सीड्स, स्प्राउट्स, डाळी, अंडी, दही, पनीर, त्यानंतर मखाना, शेंगदाणे, चणे अशा कितीतरी गोष्टी आहेत जे प्रोटीन रिच आहेत. सो नियमितपणे ह्यातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी जरूर घ्या. पुढचं आहे हेल्दी फॅट्स. सो खूप जणांना वाटतं की फॅट्स घेतलं की माझं वजन वाढेल, पण असं नाही आहे. ॲक्च्युली हेल्दी फॅट्स घेतले तर वजन कमी होतं. सो तुम्ही रेग्युलरली नट सीड्स म्हणजे बदाम, अक्रोड, फ्लॅक्स सीड्स, त्याच्यानंतर जे काही पंपकिन सीड्स आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे घ्या. आणि ह्यासोबतच तुम्हाला अँटी अँड्रोजन फूड घ्यायचे आहेत. तुम्हाला जर जे काही फेशियल हेअर आहेत किंवा पिंपल्स आहेत ते कमी करायचे असतील तर हे काही फूड्स आहेत ते दररोज घ्यायला सुरुवात करा. आणि ते म्हणजे तीळ आणि जवस. त्यासोबतच एक स्पिअरमिंट टी म्हणून येतं. सो हे अँड्रोजन लेवल कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. सो स्पिअरमिंट टी तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. आणि जवस आणि जे तीळ जसं मी सांगितलं 1 ते 2 चमचे तुम्ही नियमितपणे घ्या. आणि त्यासोबतच अँड्रोजन लेवल कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला टाळायला पाहिजेत. त्या म्हणजे साखर, मैदा, प्रोसेस फूड्स, पॅकेट फूड हे सगळे तुम्हाला बंद करावे लागतील. इवन तुम्ही ग्लुटनसुद्धा बंद करू शकता आणि त्या जागी तुम्ही ज्वारी, नाचणी, बाजरी अशा गोष्टी घेऊ शकता. सो ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हाच एक अर्थाने की तुम्ही जो डाएट आहे तो व्यवस्थित करणार आणि तुमचं इन्सुलिन लेवल जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल. पुढची गोष्ट जी खूप जणांना खूप डिफिकल्ट वाटते आणि ती म्हणजे एक्सरसाइज करणं. आपण एक्सरसाइजकडे सुद्धा अजिबात लक्ष देत नाही. सो दररोज तुम्हाला 30 ते 40 मिनटं एक्सरसाइज करायचीच आहे. सो तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज घरीसुद्धा तुम्ही करू शकता. तर जे रेझिस्टन्स बँड येतात ते वापरून तुम्ही घरी एक्सरसाइज करा. पळायला जा. कुठल्या ना कुठल्या प्रकारची 30 मिनिटाची एक्सरसाइज नियमितपणे करा. तुम्ही भले आठवड्यातून 3 वेळा करा पण रेग्युलरली करा. त्यानंतर काही योगाच्या पोजेस आहेत किंवा काही योगा सेशन्स आहेत ते तुम्ही करू शकता. जसं की भुजंगासन आहे, त्यानंतर बटरफ्लाय पोज आहे, त्यानंतर बुद्ध कोनासन आहेत. ह्या सगळ्या ज्या पोजेस आहेत त्या PCOD किंवा जे काही हॉर्मोन्स रिलेटेड त्रास असतात किंवा पिरियड्स रिलेटेड त्रास असतात ते कमी करण्यासाठी मदत करतात. पण त्यासोबतच तुम्ही इंटेन्स एक्सरसाइज टाळा. म्हणजे रोज जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर ते सुद्धा बॉडीसाठी चांगलं नाही आहे. तुम्हाला थोडा वेळ बॉडीला रिकव्हरीसाठी द्यायचाच आहे. सो योगा किंवा वॉकिंग तुम्ही दररोज करू शकता, पण ज्या काही हेवी एक्सरसाइज असतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज असतात, त्या आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळाच करा. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस कमी करणं आणि झोप व्यवस्थित करणं. सो मी माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते की स्ट्रेस कमी करा. तुम्ही म्हणाल की मॅम स्ट्रेस कमी करणं इतकं इझी नाही आहे. आम्ही किती ट्राय केलं तरी आमच्याकडनं काही मेडिटेशन होत नाही, आमच्याकडनं प्राणायाम होत नाही आणि आमचा स्ट्रेसही कमी होत नाही. तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? तर बघा, स्ट्रेस जर कमी करायचा असेल काहीतरी करावंच लागेल. असा तो नॅचरल तर कमी होणार नाही आणि तुमचा स्वभाव आहे तो सुद्धा काही चेंज होणार नाही की तुम्ही सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागाल. असं होणार नाही. तुम्हाला काहीतरी गोष्टी कराव्याच लागतील. सुरुवातीला काय करा, तुम्हाला जर खूप जास्त विचार मनामध्ये येत असतील ते बाहेर काढायचे असतील आणि कोणीही समोर नसेल ज्याच्याकडे तुम्ही काही एक्सप्रेस कराल तर तुमच्या भावना, इमोशन्स आहेत त्या लिहून काढा. आणि कधीही दिवसभरातून वेळ मिळेल तेव्हा 5 मिनटं फक्त मेडिटेशन करा. आणि प्राणायामसुद्धा खूपच हेल्पफुल आहे. पण जर रोज होणं पॉसिबल नसेल, जेव्हा केव्हाही तुम्हाला खूप अस्वस्थ वाटतं, डिस्टर्ब वाटतं तेव्हा तुम्ही हे करा. किंवा थोडंसं एक 10 मिनटं चालायला जा. तर काही ना काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील जेणेकरून स्ट्रेस थोडा कमी होईल. आणि झोपेचा जे प्रॉब्लेम असेल तर मी नेहमी रेकमेंड करते की तुम्ही अश्वगंधा आणि मॅग्नेशियम हे सप्लिमेंट्स घेत जा. ह्याच्यामुळे स्ट्रेससुद्धा कमी होतो आणि झोप व्यवस्थित लागते. तर तुम्हाला नियमितपणे जे काही प्राणायाम, मेडिटेशन करणं पॉसिबल नसेल तर काही वेळासाठी तुम्ही हे जे सप्लिमेंट्स आहेत ते घेऊ शकता. त्यानंतर PCOD हा आजार ठीक करण्यासाठी किंवा तो काही नियंत्रणात येण्यासाठी काही महत्त्वाचे पोषक घटकं आहेत ती तुम्हाला घ्यायला पाहिजेत. पहिलं तर आयनॉसिटॉल. आयनॉसिटॉल हे ॲक्च्युली बी विटॅमिनच आहे जे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतं. जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो. सो आयनॉसिटॉल ह्यासाठी घ्यायचं आहे की इन्सुलिननी व्यवस्थित काम केलं पाहिजे पुन्हा, म्हणून आयनॉसिटॉल काम करत असतं. दुसरं आहे विटॅमिन D. सो विटॅमिन D हे ॲक्च्युली एक हॉर्मोनसारखंच काम करतं. तुम्हाला हॉर्मोन्स बॅलन्स करायचे असतील तर शरीरामध्ये विटॅमिन D व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे मसल्सला रिलॅक्स करतं, इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी करतं आणि स्ट्रेस कमी करतं. चौथा आहे झिंक. झिंक हे
जे काही PCOD रिलेटेड सिम्पटम्स असतात, जसं की हेअरफॉल कमी करणं, त्यानंतर पिंपल्सचा त्रास आहे तो कमी करणं आणि इव्हन हॉर्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी किंवा हॉर्मोन्सला बनवण्यासाठी सुद्धा झिंक महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं आहे ओमेगा 3, जो शरीरामधलं इन्फ्लमेशन, सूज हे कमी करण्यासाठी ओमेगा 3 हवं असतं. ही सगळी जी पोषक घटकं आहेत ती आमच्या हॉर्मोनल बॅलन्स जे काही सप्लिमेंट आहे त्यामध्ये आम्ही ॲड केलेली आहेत. सो तुम्हालासुद्धा जर PCOD किंवा कुठलाही हॉर्मोन रिलेटेड इश्यू असेल तर आमचं हॉर्मोनल सप्लिमेंट तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि लास्ट म्हणजे तुमच्या पोटाकडे, गटकडे सुद्धा लक्ष द्या. तर त्यासाठी तुम्ही रेग्युलरली जे काय आहेत फर्मेंटेड फूड्स असतात, जे मी नेहमी सांगत असते की तुम्ही किमची, सावरक्राऊट, कांजी किंवा दही, ताक अशा गोष्टी घेऊ शकता. पाणी भरपूर प्या, फायबरयुक्त पदार्थ खा. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे गट हेल्थ व्यवस्थित राहते. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा PCODला नक्की नियंत्रणात आणू शकता. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे PCODला नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आहार, नियमित एक्सरसाइज किंवा योगा करणं, स्ट्रेस कमी करणं, पुरेशी झोप घेणं, आवश्यक न्यूट्रिएंट्स आहेत ते घेणं आणि गट हेल्थ व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो लक्षात ठेवा की जी कन्सिस्टन्सी आहे ती महत्त्वाची आहे. ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही नक्की PCODला रिव्हर्स करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फ्युचरमध्ये सुद्धा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.